या क्षणाची महत्त्वाची बातमी समोर येते। अजित पवार सध्या परभणीमध्ये दाखल झालेले आहेत। सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची ते भेट घेत आहेत। आणि हा तो LLB फायनल होता आणि PhD ला जे प्रिलिमिनरी ऑप्शन आपल्याला त्या PhDचं रजिस्टर झालेलं आहे त्याचं। हे आता LLBचं लास्ट एक्झाम झाल्यानंतर PhD करणार त्याचे LLB पण झालं, आपलं MA BEd पण PhD करत होतं। MA BEd झालंय इकॉनॉमिक्स मध्ये, त्यानंतर त्याचे PhDचे एक्झाम मध्ये नंबर पण लागला होता। LLB करत होता आता आणि LIC एजंट पण ते आणि बँकेत पण काम करायचं ऍक्सेस। PhD आम्ही ते 5 वर्षाच्या करता जी स्कीम आहे म्हणजे जे PhD करतात त्याच्यामध्ये त्याला मिळत होते का? नाही सर, आता लागला होता आता हे एवढं झाल्यानंतर ते करणार होता। हे संपल्यानंतर एवढं पेपर होते का 17-18 तारखेला माझ्या मुलाचे फायनल पेपर होते सर। आता ते झाल्यानंतर ती PhD करणार होता। माझा मुलगा मगरपट्ट्याला शाळा शिकला, माझा मुलगा इंद्राणी कॉलेजला इंद्राणी कुठं शिकला बघा ना हा बघा तिथं शाळा शिकला, इंद्राणी कॉलेजला शाळा शिकला। पुणे जिल्हा शिक्षण हो झाला सर, आमच्या कॉलेजला 12वी झाली। सगळीकडे माझा मुलगा कष्ट करीत करीत शिकला। ऐकून घ्या, सांगा तुम्ही शांत राहा। मुक्त विद्यापीठामध्ये पण MA झाल्यानंतर BA केलं बरं होतं मुक्त विद्यापीठामध्ये। नाही MPSC वगैरे असलं काही नाही तर ट्राय करायचं होतं MPSC वगैरे, कंपनीमध्ये काम करायचं बऱ्याच ठिकाणी आणि स्पर्धा परीक्षेची पण तयार केला होता आणि MPSCची पण अटेम्प्ट वगैरे दिला होता। सर्वात पहिलं तो पुण्याचा कॉल सेंटरला काम पासपोर्टचं LICचं एजंट म्हणून टाटाचं होतं। ट्रॅक्टरवर ते काम करायचं, दगड फोडायचं, ट्रॅक्टरवरती काम करायचं। ऑडिटर म्हणून काम केलं। करंट मध्ये स्पीड गार्ड नावाची कंपनी पण काम करायचं आणि इकडं पण मॅनेज करायचं कॉलेज। बरेच पत्रकार त्याचं पण त्याच्याकडे आयडी पत्रकार बाळकोट पत्रकार पेपर चालू झालं होतं त्याचं पण त्याच्याकडे पहिली पिढी होती सर शिक्षण घेणारे, आई वडील कोणी शिकलेले नाही। आमच्या गावामध्ये वडार समाजामध्ये पण एवढं कोणी शिकलेलं नाही। रक्ताचं पाणी केलं सर, वडील दगड फोडायचे, दगडच आम्ही सगळेजण काय करायचं, वडील दगड फोडायचे, बहीण दगड, सगळेजण एकच ट्रॅक्टर आम्ही भरायचं दगड फोडून सर। एवढी मेहनत केली आम्ही, जिथं काम भेटलं ना तिथं फिरायचं आम्ही। आता बऱ्यापैकी काय तर 7-8 ठिकाणी काम केलं आम्ही। वाघोलीला केलं, दगडाची खाणी आई सांगत तुम्हाला बावडीला केलं, नामदेव तांबेच्या खाणीवर, तिथून केलं मात्रेच्या खाणीवर, ते ह्याला काय घोसरीला, तिथून गेलो तळेगाव धाबाडेला, तिथं केलो, तामिनी घाटला केलो, इळीला महाड जिल्ह्यामध्ये, तिथून महाड कोल्हापूरला गेलो। माझे मुलं कष्ट करून माझं मुलगा दगड फोडून चक्करी म्हणते तिथंच पडून त्यांची मृत्यू झाली 2018 मध्ये करोनाच्या माझ्या मुलाची शिक्षण 12वी झाली, मुलीची पण
गावाकडे चाललं ते 12वी जिल्हा तिकडे दूर हा हेच दिलं तिकडं. जळगावच्या पलीकडे. 4 लेकराला शिक्षण शिकवलं पण मग तर आता इथं कुठं राहते? आता इथेच राहतो हे आता नातेवाईकांचे घरी आहे. ते हे आहेत ना, संतोषजी गुजर. नाही, बरोबर आहे, परंतु तिकडनं म्हणजे तो कॉलेजचं शिक्षण म्हणजे परीक्षा द्यायला आला म्हणून तुम्ही त्याबरोबर इथं आला. नाही नाही, मृत्यू झाल्यावर आले. मृत्यू झाल्यावर मला सांगितले सर. ते आमचा दररोज कॉन्टॅक्ट व्हायचा 9 तारखेपर्यंत आणि 10 तारखेला अचानक कॉन्टॅक्ट बंद झाला आणि इकडे धुळेमध्ये आपले परभणीमध्ये दंगल वगैरे चालू झाली होती आणि आम्हाला वाटलं दंगलमुळे कॉल लागत नसेल. मग त्यानंतर अशी पण न्यूज आली की नेटवर्क परभणीमध्ये बंद करण्यात आलेलं आहे. आम्हाला वाटलं ते पण रिझन असू शकतं. मग मी 2 दिवसातून आम्ही प्रत्येकाच्या मोबाईलवरून 3-4 वेळेस कॉल करून बघायचं, वेळ भेटत नसेल. मी कामावर पण गेलो, वेळ भेटत तसं कॉलच लागत नव्हता आणि अचानक डायरेक्ट रविवारी फोन आला आईच्या मोबाईलवरती आणि तुमच्या मुलाचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झालेला आहे आणि तुम्ही या परभणीला बॉडी घेऊन जा असा फोन आला होता. माझ्या मोबाईलवर आईच्या मग मी कामाला गेलो तर मला काय सुधरत नव्हतं कसं यायचं काय नाही. हे मला पोरं हे मला आला पोलीस स्टेशनवर. तुला मुलबाळ मला मुलगा आहे 3.5 वर्षाचा. आणि लोकांना विचारलं तुमचा कॉलेजात जाते मी चौकशी करायचं माझे जे परभणीचे आसपास लोक आहेत ना त्यांना विचारायचं